तर गुड मॉर्निंग मित्रांनो, फायनली आपला पण नंबर आला होता. मग काटाबेटा करून घेतल्याच्या नंतर मग किरणाच्या लाईन लागलो. तर आपल्यामुळे होते 8 ट्रॅक्टर. तर म्हणलं आपलं खाली होईल, तर म्हणलं खाली होईल, पण कशाचं काय, तोपर्यंत या ट्रकवाल्याने झक मारून ठेवली. त्याचा भारा चेळला होता. मग कशाचं काय, फायनली मग आपलं पण खाली बिली करून बाहेर आलो. तर मग आपल्याला टाकायचं होतं डिझेल टाकण्यासाठी पंपावर गेलो. पंपावर होतं मरणाची गर्दी होती, पण फायनली आपला नंबर आलाच. मग डिझेल टाकून घेतलं. डिझेल टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक गावाकडला जोडीदार भेटला. जोडीदाराला थोडा टाटा हाय बाय केलं. मग आपण निघलो मग वॉशिंग सेंटरच्या दिशेने. कारण रात्री टायर पंक्चर झालं, तर पंक्चर काढलं होतं, पाणी भरलं होतं. मग फायनली पाणी बिनी भरलं, तर मग निघलो आपण फडाच्या दिशेने. तर रस्त्याने जाता मग आपल्या पारोडीचा थोडा नजारा बघत तर निघलो. तोपर्यंत मोरं पाहिलं. तर या भावांचं चाललं होतं क्रॉसिंगचं काम. भावा आत काही काटा लॉक केल्याशिवाय सोडत नाही वाटते. तर त्यांना इग्नोर करून आपण गेलो डायरेक्ट पडामध्ये गेल्या डायरेक्ट भरायला लावल्यानंतर माल थोडा जास्त होता. तर मग आपण थोडा कोयता मारण्यासाठी वर गेलो. कोयता मारून एक गाडी फायनली भरून आपण बाहेर काढली. बाहेर काढून तोपर्यंत दुसरी भरायला लावली. तोपर्यंत सुनील भाऊनी कांड करून ठेवलं. गाडी गुतवली त्यांनी. तर मग त्यांचं बघूयानंतर मग गाड्या दोन्ही बिनी बाहेर काढून जोडून म्हणलं स्टिंग घेतली. मग स्टिंगचा आनंद घेता आम्ही निघलो कारखान्याच्या दिशेने. निघताना आपल्याला भेटला आपला जोडीदार. त्याला भेटून त्याची गाडी जोडून दिले. त्याला केला टाटा बाय बाय. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कारखान्यावर आलो. कारखान्या येऊन बघतोय तर काय फुल जाममध्ये. तर जाममध्ये गुंतल्याच्या नंतर आमची नजर गेली या मुख्य चित्रावर. आपलं काय नाही हो, पण त्यांच्या जीवाला कसं वाटत असेल. तास उभा राहून फायनली नंबर लागला 440. तर नंतर भेटूया. तोपर्यंत बाय बाय. फॉलो आणि लाईक करा.